नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीमधील माजी नगरसेवक सुनील भट्टड यानं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमवून जुन्या बसस्थानकाजवळील गरीब कुटुंबाच्या घरामध्ये घुसून केली गुंडगिरी आणि तोडफोड। श्रीरामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। मुठेवडगावमध्ये 2.5 लाखांची दारू जप्त। पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरुद्ध उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे यांनी सहकार्याने केलं 2 तास ठिय्या आंदोलन। आणि चाकण नगर परिषदेच्या विकास कामांसाठी 1 कोटींचा निधी मंजूर। विकास कामांची जोरदार तयारी सुरू। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 3 मे रोजी राहुरी नगर परिषदेमधील माजी नगरसेवक सुनील भट्टड यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक बरोबर घेऊन जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या मूर्ती घडवण्याचं काम करणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घरामध्ये घुसून गुंडगिरी केली आहे आणि घरामध्ये तोडफोड देखील केली आहे। दरम्यान तक्रारदार मांगीलाल चव्हाण यांनी या संदर्भामध्ये राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। राहुरी नगर परिषदेमधील माजी नगरसेवक सुनील भट्टड यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक बरोबर घेऊन जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या आणि मूर्ती घडवण्याचं काम करणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घरामध्ये घुसून गुंडगिरी करत तोडफोड केल्याची घटना 3 मे रोजी घडली आहे। राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील बालाजी मंदिर समोरील मांगीलाल गोपी चव्हाण यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून दगडी मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे। त्यांच्या घरामुळे आणि व्यवसायामुळे मंदिराला अडचण होते। या कारणावरून सुनील शिवनारायण भट्टड, अण्णा ढोकणे तसेच दरक आणि काटे या 4 जणांनी 3 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान काही गुंड प्रवृत्तीचे लोक बरोबर घेऊन मांगीलाल चव्हाण यांच्या घरामध्ये दादागिरी करून प्रवेश केला आणि त्यांचे स्नानगृह आणि शौचालय पाडून जमीनदोस्त केलाय। तसेच दगडी आणि संगमरवरी मूर्त्यांची देखील तोडफोड केली आहे। यावेळी मांगीलाल यांचे मुले दिनेश आणि गणेश तसेच सुना सीना आणि रीना यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करून अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली आहे आणि हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे। या प्रकरणानं मांगीलाल यांचं कुटुंब भयभीत झालंय। याबाबत मांगीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेतील आरोपी सुनील भट्टड हा माजी नगरसेवक असून मोठा व्यापारी आहे। पोलीस त्याच्यावरती कारवाई करणार का? पैशांच्या जोरावरती प्रकरण दाबले जाईल का? कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल की नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत। असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत। दरम्यान आरोपी शहरामध्ये मोकाट फिरतायत। बालाजी मंदिराजवळची जागा ज्याच्यामध्ये मांगीलाल चव्हाण म्हणून मूर्तिकार राहतो, सदर इसमाचं घर तोडलं आणि त्याच्या बनवलेल्या जे काही हस्तकलेच्या मूर्त्या आहेत
त्यांची तोडफोड केली. या प्रकरणाखाली सुनील भट्टळ आणि दरक व इतर 2 जण यांच्यावर 452, 427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मांगीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरनं पुढील तपास ESI खंडीजोड करीत आहेत. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपी अटकेत आहे का सर? आरोपी अटक नाही आहेत. आरोपीच्या बाबतीमध्ये सदर जागेची आमची खात्री करणं चालू आहे. सदर जागा अतिक्रमित आहे असं निष्पन्न होत आहे. परंतु MSCBचं मीटर आणि शासकीय योजनेअंतर्गत साफसफाईसाठी जे लॅट्रिन संडास जे असतात त्याचं बांधकामाचं अनुदानसुद्धा संबंधित फिर्यादीला मिळालेलं आहे. म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अतिक्रमित जरी असले तरी कोणी कोणाचं डोक्यावरचं छप्पर काढू शकत नाही. म्हणून गुन्हा दाखल करून पुढे योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अजून आरोपी अटक नाही आहेत. अटक होतील. हे लोक आले मी घरी नाही होतो, गावाकडे गेलो होतो. मला नंतर कळालं की हे लोक आले ते आपला मूर्त्या तोडफाड करायला लागले, आपलं शेड तोडायला लागले, अरे संडास बाथरूम सगळं हालत तोडायला लागले हे लोक. सुनील भट्टळ होता, दरात साळवे, अन्य ढोकळे, हे 4 माणसांचं मला एवढं नाव माहिती. बाकी कमी 35 लोक आले हे लोक. म्हणजे मला नाव माहिती नाही. पोरं मला एवढं नाम दाखवलं, मला पोरं कळवलं पापा असं झालेले. अचानक हे लोक तोडायला लागले. कशामुळे केलं काय? काही आम्हाला काही कळवलं नाही. हे लोकांनी काहीच कळवले. अचानक आले लोक. आम्हाला कळवलं नाही की भाई तुम्हाला नोटीस आहे काही. आम्ही काहीच केले नाही त्यांनी. अचानक आले, अचानक तोडायला लागले. एवढी मला माहिती झाली. बाकी दुसरी माहिती मला नाही होत. आम्ही हातपाय तोडून टाकू एवढी दमदाटी दिलेली बाया माणसानं आम्हाला. हे लोक 35 लोक होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शिरूर तालुक्यातील इनामगावमध्ये अंगावरती वीज पडून शेतामध्ये काम करणाऱ्या अलका थोरात या महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. तसेच शिरसगाव काटा येथील कोळपे यांच्या गोठ्यावर देखील वीज कोसळली आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडलाय. शिरूर शहर परिसरामध्ये जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता. करडे, तळेगाव, ढमढेरे, शिक्रापूर येथे पावसांच्या हलक्या सरी पडल्यात. इनामगाव येथे महिलेच्या अंगावरती वीज पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 7 मे रोजी सायंकाळी घडली आहे. अलका बबन थोरात असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 7 मे रोजी ही महिला शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी 4:30च्या दरम्यान जोराचे वादळ आणि वारे वाहू लागले. त्याच दरम्यान शेतामध्ये काम करत असणाऱ्या या महिलांपैकी थोरात यांच्या अंगावरती वीज कोसळली. दरम्यान शेतामध्ये काम करत असलेल्या इतर महिलांनी घाबरून आरडाओरडा केला. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याचं समजतंय. अलका बबन थोरात या मनमिळावू स्वभावाच्या म्हणून संपूर्ण परिसरामध्ये परिचित होत्या. तसेच इनामगाव ग्रामपंचायतच्या सफाई कामगार म्हणून त्या काम करत होत्या. त्याचप्रमाणे इतर कामे आटपून शेतामध्ये त्या मजुरीसाठी गेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं आणि सुना असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच इनामगाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. शिरसगाव काटा येथील धनंजय यशवंत कोळपे यांच्या नवीनच काही दिवसांपूर्वी बांधलेल्या गोठ्याला वादळाचा तडाखा बसलाय. संपूर्ण गोठाच उद्ध्वस्त झालाय. सुदैवानं त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. नगर मनमाड आणि नाशिक औरंगाबाद हे 2 महामार्ग ज्या ठिकाणी जोडले गेलेत ती विंचुरी चौफुली सध्या अपघातग्रस्त आणि बेशिस्तपणा असलेलं ठिकाण झालंय. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळं वाहतुकीची मोठी कोंडी होतीये. तसेच हातगाड्या, चौफुलीवरती शुभेच्छा होर्डिंग्स या सगळ्या गोष्टींमुळे वाहनांना तासनतास या ठिकाणी अडकून पडावं लागतंय. नगर मनमाड आणि नाशिक औरंगाबाद हे 2 महामार्ग एकमेकांना भेटतात ती विंचुरी चौफुली ही वाहतुकीच्या बेशिस्ताच्या हक्काचं ठिकाण झालंय. या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस बऱ्यापैकी या विस्कळीतपणावरती नियंत्रण ठेवत होते. पण आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाभरातील वाहतूक पोलीस काढून त्यांना ठाण्यामध्ये पुन्हा नेमणूक दिली आहे.
यामुळं मागील 4-5 दिवसांपासून येथे वाहतुकीची कोंडी सुरू आहे. त्यामध्ये आता तर कहरच झालाय, कारण पोलीस नसल्यामुळं तब्बल 4 तास नगर मनमाड महामार्गावरती 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. विंचुरी चौफुलीवरती शहरामध्ये प्रवेश करणारा रस्ता असल्यामुळं वाहतुकीचा बेशिस्तपणा वाढतोय. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेनं भर रस्त्यामध्ये हातगाड्या थाटल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहत आहेत. त्यातच चौफुलीवरती शुभेच्छा होर्डिंग्ज लागत असल्यामुळे वाहन चालकांना नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे, मनमाडकडे जायचं हे समजत नाहीये. परिणामी वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होतीये. शहराला बायपास रस्ता नसल्यामुळं वाहनं तासनतास अडकून पडतायत. त्यातच विंचूर चौफुली येथे वाहतूक सिग्नल नाही आहेत. शाळेतील मुलांना देखील जीव मुठीत धरून याच रस्त्याने जावं लागतंय. वाहतूक कोंडी झाल्यावरती अनेकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, संदीप पाटील यांनी तात्काळ येऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना परिसरातील तरुणांनी मदत केली आहे, पण तोपर्यंत 2 ते 3 तास निघून गेले होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान यांनी चीन देशाच्या बाजूने एव्हरेस्टवरती 24,000 फूट उंचीपर्यंत यशस्वीरित्या चढाई केली आहे. ही यशस्वी चढाई चढणारा निहाल बागवान हा महाराष्ट्राचा पहिला गिर्यारोहक आहे. मिशन माउंट एव्हरेस्ट मोहिमेवरती असणारा अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान हा 24,000 फूट उंचीपर्यंत यशस्वीरित्या चढाई करून पुन्हा बेस कॅम्पला परत आलाय. हवामानाशी जुळवून घेण्यासाठी 24,000 फूट उंचीवरनं परत येणं गरजेचं होतं. निहाल आता एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती असून तो कांजण्यांच्या आजारानं त्रस्त झालाय. त्यावेळी त्यानं सांगितलंय की त्याच्याबरोबर टीममधील अनेक जणांना हा आजार झालाय. अशा आजारपणामध्ये 24,000 फूट उंच म्हणजे नॉर्थ कोलपर्यंत चढाई करणं अवघड होतं. जवळपास बफॉनची 700 ते 750 फूट उंचीची बफॉनची भिंत चढून नॉर्थ कोलपर्यंत म्हणजे 24,000 फूट उंचीपर्यंत अवघड चढाई केली आहे. हवामान खात्याची अंतिम तारीख मिळाली की आम्ही शेवटच्या चढाईला सुरुवात करणार आहोत. आमचा हा 24,000 फूट उंचीचा पहिला टप्पा यशस्वी होणं फार गरजेचं होतं आणि 24,000 फुटापर्यंत विना ऑक्सिजन गेल्यामुळं आमचा सर्वांचा आत्मविश्वास वाढलाय. चीन देशाच्या बाजूनं एव्हरेस्टवरती चढाई करणारा निहाल बागवान हा महाराष्ट्राचा पहिला गिर्यारोहक आहे. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्हीच. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी रविवारी मुठेवडगाव शिवारातील एका घराच्या शेडमध्ये लपवलेली 2.5 लाखांची दमणची दारू जप्त केली आहे. मात्र यातील मुख्य संशयित आरोपी दत्तात्रय मुठे फरार झालाय.
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव शिवारातील एका घराच्या शेडमध्ये दडवून ठेवलेली 2.5 लाख रुपयांची दमणची दारू श्रीरामपूर तालुका पोलिसांनी रविवारी जप्त केली आहे. मात्र त्यातील मुख्य संशयित आरोपी दत्तात्रय शंकर मुठे पळून जाण्यात यशस्वी झालाय. मुठेवडगाव गावामध्ये दारू साठवून ठेवल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी सकाळपासूनच गावामध्ये फिल्डिंग लावली होती. मात्र लपवून ठेवलेली दारू नक्की कोठे लपवली आहे याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. ती माहिती मिळताच पोलिसांनी चौधरी वस्ती येथे राहत असलेल्या दत्तात्रय शंकर मुठे यांच्या घरावरती छापा टाकला. घरामध्ये काहीही न सापडल्यामुळं त्यांनी घराशेजारील शेडची पाहणी केली. त्यावेळी बारदाण्याखाली ठेवलेल्या रिअल 7 कंपनीची दारूची 248 खोकी आढळून आली आहेत. पंचनामा करून पोलिसांनी ती दारू जप्त केली आहे. या मोठ्या कारवाईमध्ये श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेसी, हवालदार संभाजी ढेरे, प्रकाश वाघमारे, नामदेव पठारे, विकास साळवे यांनी सहभाग नोंदवला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी हे करतायत. एकंदरीत सदर घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब यांच्या गोपनीय माहितीवरून म्हणजे आम्हाला कळाले की मुठेवडगाव या गावामध्ये चौधरी नावाचे म्हणजे इस्माच्या घरी दारूचे बॉक्स हे एका 4 चाकी वाहनामधून उतरवले जात आहेत. सदर बाबतची खात्री करून रेड करण्याबाबत आदेश झाल्याने आम्ही माननीय ॲडिशनल SP श्री रोहिदास पवार साहेब, SDPO श्री सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस हवालदार ढेरे, पोलीस हवालदार पेटारे, पोलीस हवालदार वाघमारे आणि पोलीस नाईक साळवे यांच्यासोबत सदरबाबत जाऊन तिथे खात्री केली व 2 पंचांसमक्ष सदर ठिकाणी रेड मारली असता सदर घरामध्ये आम्हाला रिअल 7 व्हिस्की कंपनीचे पिवळ्या रंगाचे जवळपास 245 बॉक्स मिळून आले. सदर एका बॉक्समध्ये 12 सीलबंद बाटल्या होत्या. त्या प्रत्येकी 750 mlच्या होत्या, ज्याची एकूण किंमत 2,35,000 रुपये आहे. पुढील सदरचा तपास चालू असून याच्यामध्ये आणखी काही माहिती मिळाल्यास आमचे प्रयत्न चालू आहे. सदर माल कुठून आणला, का आणला, कशासाठी आणला याबाबत तपास चालू आहे. राणी साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. कोर्टाच्या आदेशानंतर शहरातील रस्ते हे महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून दारूची दुकानं पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय. या हस्तांतरणास अकोले तालुक्यातील हेरंब कुलकर्णी यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे काही दारू विक्रेत्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना फोनवरनं कुलकर्णींचा दाभोळकर करू अशी धमकी दिली आहे. याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी हेरंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारू दुकानं बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक शहरातील रस्ते महानगरपालिका अथवा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. दारूधंदेवाल्यांनी ही एक नवीन नामी शक्कल काढली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांनी या रस्त्याच्या हस्तांतरणास विरोध दर्शवल्यामुळे काही दारू विक्रेत्यांनी कुलकर्णी यांच्या जवळील व्यक्तींना फोनवरनं धमकवण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एकानं हेरंब कुलकर्णींचा दाभोळकर करू अशी भाषा वापरली आहे. दारू विक्रेते एकमेकांशी बोलताना संपवून टाकू, खलास करू अशी दादागिरीची भाषा वापरतायत. राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या खुनांच्या घटना घडल्यात. अशा पार्श्वभूमीवर या धमक्या गांभीर्याने घ्याव्यात. 15 एप्रिलपासून दारू विक्री करणाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग तपासावे, त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन श्री हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अकोल्यातली सगळी दारूची दुकानं बंद झाली. त्यानंतर नगरपंचायतने जो ठराव केला आहे रस्ते वर्ग करण्याचा, त्यामुळं ही दारू दुकानं उघडण्याची पूर्ण शक्यता आहे. तेव्हा तो ठरावच रद्द करावा अशी भूमिका ज्या दिवशी आम्ही घेतली, अवैध दारूला आम्ही विरोध करायला सुरुवात केली, तेव्हापासून अकोल्यातले दारूवाले आमच्या जीवावर उठण्याची भाषा करतायत.
माझ्यापर्यंत पोहोचेल अशाप्रमाणे जवळचे मित्र हितचिंतक यांना कॉल रेकॉर्डिंग ऐकवणं, यांना हिरम कुलकर्णी यांचा दाभोळकर आम्ही करू, जातीवाचक बोलणं, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मोबाईल त्यांचे रेकॉर्डिंग जर तपासले आपल्या सगळ्या या 15 दिवसातले, तर अनेक गंभीर प्रकारचे बोललेले गोष्टी बाहेर येतील. त्यानंतर याची खातरजमा करण्यासाठी जी बार असोसिएशन आहे त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना मी बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे, तुम्ही हे थांबवणार की नाही. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे लोक चिडलेले आहेत, आमचे लोक काहीही करू शकतात आणि आम्ही याची जबाबदारी घेत नाही, किंबहुना आम्ही त्याच्यामध्ये मध्ये पडणार नाहीत. अशी भाषा जर बार मालक जर घेणार असतील आणि बार असोसिएशन घेणार असेल तर याचा अर्थ असा की हा प्रकार सत्य आहे आणि त्याची शहानिशा केल्यानंतरच आम्ही पोलिसांना ही तक्रार द्यायचा निर्णय घेतला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही महाराष्ट्राला अत्यंत दुर्दैवी आहे आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत अशी वाक्य वापरणं हे अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत निंदनीय आहे. चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या अकोला तालुक्यातले लोक हे सहन करणार नाहीत. त्यामुळं आज सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनातले कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं माझ्यासोबत पोलीस स्टेशनला आले आणि आम्ही पोलिसांना हे निवेदन दिलं की तपासामध्ये आम्ही असोसिएशनचे जे प्रमुख आहेत संजय देशमुख यांना मी त्याच्याबद्दल विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारे आमच्या अपरोक्ष जर कोणी असं काय करत असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. सचिन खरात, C24 तास, अकोले. जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हाताशी धरून कोर्टाच्या आदेशाचा अपमान करून शहरामध्ये दारू व्यवसाय तेजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ आपला माणूस आपली आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी आपल्या 3 नगरसेवकांसह उपोषण केलं होतं. दरम्यान जुन्नरचे आमदार सोनवणे यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हाताशी धरून जुन्नर शहरामध्ये दारू व्यवसाय तेजीत आणू पाहतायत असा आरोप करत नगराध्यक्ष श्याम पांडे यांचा निषेध करत आपला माणूस आपली आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी आपल्या 3 नगरसेवकांसह उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते थंड पेय घेऊन उपोषण सोडण्यातही आलंय. जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. जमीरभाई कागदी आणि त्यांचे सहकारी नगरसेवक जे उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी रास्त आहे. जुन्नर शहरात कुठेही बिअर बार किंवा वाईन्स कोणतंही संपूर्ण जुन्नर शहरामध्ये दारूबंदी झाली पाहिजे याचा कादरिया वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष आहे नात्याने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. पाथर्डी येथे खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजीव राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व्हाईट हाऊसमध्ये पार पडलाय. यावेळी राजळे यांनी केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट ढाकणे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजीव राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पाथर्डी येथील व्हाईट हाऊस येथे संपन्न झाला आहे. पाथर्डी बाजार समितीची तिसगाव उपबाजार समितीच्या व्यापारी संकुलाला माझ्या बापाचं नाव दिलं होतं, मात्र तुम्ही ते पुसलंय, आता त्या ठिकाणी तुमच्या बापाचं नाव टाका, अशा शब्दामध्ये माजी आमदार राजीव राजळे यांनी नाव न घेता केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्यावरती टीका केली आहे. सहकारी संस्था जपण्याचं काम सर्व जुन्या जाणत्या मंडळींनी केलं आहे, तेच आम्ही करत आहोत. तुम्हाला एक केदारेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थित चालवता येत नाहीये, बाजार समितीचे तुम्ही केदारेश्वर केलाय, अशी ही टीका राजळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप हा आदिनाथ शेतकरी मंडळ नावाने पॅनल करून पूर्ण ताकदीनं सर्वच्या सर्व 17 जागेवरती निवडणूक लढवणार आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक JB वांडेकर यांनी केलं आहे, तर सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केलं आहे आणि आभार अशोक मंत्री यांनी मानलेत. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, माजी नगराध्यक्ष हिंदुकुमार औटी, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,
पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, नगरसेविका मंगल कोकाटे, संगीता गटाणी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इकडलं सुद्धा तिसगावच्या संदर्भातले गाय, तिसगावची जर त्यावेळेची जागा पाहिली तर अक्षरशः हागणदारी त्या ठिकाणी होती. ती गाय आज जी जागा पाहता ती जागा त्यावेळेस वेगळीच वाटायची. त्या ठिकाणी तीर्थरूप आप्पासाहेबाच्या नावानं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं. आता ह्या गाड्यांनी आले तर पहिलं नावच खोडून टाकलं. मग नाव खोडायचं तर तुमच्या बापाचं टाकायचं ना. आमच्या बापाचं खोडलं, तुमच्या बापाचं टाका. बरं, मी तुम्हाला म्हणलो होतो भाषणामध्ये, मार्केट कमिटीचा केदारेश्वर कारखाना करू नका. केला का नाही तुम्ही? ही संस्था आहे, ही जपली पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने जपली पाहिजे. आणि संस्था जपल्या जातात. 200 वर्ष संस्था जपल्या जातात चांगल्या चालवल्या तर. आणि म्हणून त्या पद्धतीनं मतदान आपल्याला करायचंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. 6 मे रोजी राहुरी तालुक्यातील धानोरे येथील अमोल माळी हा 19 वर्षीय तरुण घरामधनं काळवाईचे दर्शन घेऊन येतो असं सांगून बाहेर पडला आणि 7 मे रोजी या तरुणाचा मृतदेह तांभेरे येथे फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. मात्र अमोलच्या या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाहीये. राहुरी तालुक्यातील धानोरे येथील 19 वर्षीय अमोल माळी या तरुणाचा मृतदेह तांभेरे येथे फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळं या परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील धानोरे येथील तरुण अमोल उर्फ रामेश्वर रेवणनाथ माळी हा 6 मे रोजी सायंकाळी काळवाईचं दर्शन घेऊन येतो असं सांगून घरामधनं निघाला होता. 7 मे रोजी सायंकाळी तांभेरे येथील तळेवाडी जगताप कन्स्ट्रक्शन शेजारी असलेल्या काळूआई मंदिरासमोरील पत्र्याच्या शेडला ओढणीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आलाय. यावेळी काहींनी सदर घटनेची माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलीस हवालदार सुनील आहेर आणि संतोष राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोलचं शव ताब्यात घेतलंय आणि राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं. यामध्ये शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अमोलनं फाशी घेतल्याचं समोर आलंय. अमोलनं नुकतीच सोनगाव सातरळ येथील एका महाविद्यालयामधनं 12वीची परीक्षा दिली होती. मात्र अमोलनं आत्महत्या का केली आहे याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाहीये. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील आहेर हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिंदास. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्हीच. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी येथील भूमी अभिलेखन कार्यालयामध्ये कामांसाठी आलेल्या नागरिकांची अडवणूक केली जाते. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते आणि उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे यांनी शनिवारी 2 तास ठिय्या आंदोलन केलं. पाथर्डी येथील मिरी येथील शेतकरी बापूराव यादव गवळी हे 2 महिन्यांपासून येथील भूमी अभिलेखन कार्यालयामध्ये येत आहेत, पण त्यांना उतारे मिळत नाहीयेत. त्यांनी अनिल कराळे यांना अडचण सांगितली. कराळे स्वतः शनिवारी कार्यालयामध्ये गेले. तिथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. केवळ 5 कर्मचारी होते. आम्हाला काहीही सांगता येणार नाही, साहेब नाहीयेत, एवढीच उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे चिडलेल्या अनिल कराळे यांनी जगन्नाथ लोंढे, माणिकराव लोंढे, सुरेश बर्फे, गौतम कराळे यांच्यासह कार्यालयामध्ये ठिय्या मांडला. पाथर्डीचा कार्यभार जामखेडचे भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख AS भातुरगे यांच्याकडे तात्पुरता आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मला जामखेडचं खूप काम आहे, तरीही मी किमान 2 दिवस पाथर्डीला येऊ शकतो. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नागरिकांची अडवणूक केली जाते. अधिकारी गैरहजर राहत आहेत. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज मी आंदोलन केलंय, यानंतर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारू, असं अनिल कराळे यांनी सांगितलंय. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गोरगरीब शेतकऱ्याची ऑनलाईन झाल्याच्या नावाखाली या ठिकाणच्या कार्यालयातले कर्मचारी लायलूट करीत आहेत. 4-4, 8-8 दिवस येडे घालून 2-2, 2.5 महिने येडे घालून सुद्धा शेतकऱ्याला कार्यालयामार्फत न्याय मिळत नाही. आणि म्हणून मिरीच्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्याच्या नंतर मी स्वतः या कार्यालयात आलो. 17 पैकी तब्बल 13 अधिकारी कर्मचारी या ठिकाणचे गैरहजर आहेत. रजिस्टरला सह्या करून गेलेत. आणि म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं का तात्काळ जे अधिकारी गैरहजर आहेत या अधिकाऱ्याविरुद्ध चौकस नोटीस काढून कार्यवाही केली जाईल. आणि जर त्या अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाही जर या अधिकाऱ्यांनी केली नाही तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्राध्यापक गाडे सरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधीक्षकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं जाईल. तुमची आता प्रमुख काय मागणी राहणार आहे? आता ही आमची प्रमुख मागणी एकच आहे का शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर ऑनलाईन अर्जाची भूमिका तत्काळ सेवा मिळण्याची आहे. आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर शेतकऱ्याला तत्काळ सेवा मिळाली पाहिजे, ही एक प्रमुख भूमिका. आणि आज गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही झाली पाहिजे. का सह्या करून जाणं ही अतिशय मोठी बाब आहे. आणि याची गोष्ट निश्चितपणे प्रांत निवासी जिल्हाधिकारी आणि अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असून सुद्धा निवेदनावरून त्यांनी सांगितलं की संपूर्ण कर्मचाऱ्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल. नगर येथील निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी कराळे यांनी संपर्क साधून येथील अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजेंद्र पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन कराळे यांना दिलं आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. शिरूर तालुक्यातील वाडा बुद्रुक येथे चाफावाडा वस्तीवरती शेतामध्ये काम करणाऱ्या रतन भंडारे या वृद्धावरती बिबट्यानं हल्ला केलाय. त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान 1 महिन्यामध्ये बिबट्याची हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुक येथे चाफावाडा वस्तीवरती शेतामध्ये काम करणाऱ्या रतन भंडारे या 65 वर्षीय वृद्धावरती बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रतन भंडारे हे वृद्ध गंभीरत्या जखमी झालेत. सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावरती बिबट्यानं हल्ला केला. मागील 1 महिन्यामध्ये बिबट्याचा दुसऱ्यांदा हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस भूमिका घेत नाहीये. त्यामुळे जीव गेल्यावरतीच वनविभाग जागे होईल का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. अरुण कुमार मोटे सह कॅमेरामन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यासाठी तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध समस्यांवरती विचारविनिमय करून त्यांच्यावरती उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली या गटाच्या प्रभाग समितींची सभा घेण्यात आली आहे. यावेळी विविध समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात आलेत. पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यासाठी तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध समस्यांवरती विचारविनिमय करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी
जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली या गटाच्या प्रभाग समितीची सभा घेण्यात आली आहे. या सभेमध्ये या सर्व विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली आहे आणि विविध उपाययोजना राबवण्यासाठीचे निर्णय घेण्यात आलेत. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शांताराम चौधरी, शिरूरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी, विस्तार अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बाल विकास कल्याण अधिकारी, कृषी अधिकारी, प्रभारी मंडल अधिकारी, वन विभाग आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेत. परिसरातील सर्व गावातील ग्रामसेवक मंडळी असतील किंवा शिक्षक मंडळी असतील त्यांनी स्थानिक अडचणींचा त्या ठिकाणी मुद्दा मांडला. त्यावर सर्व अधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये काय करावं लागेल या संदर्भात चर्चा केली. नवीन प्रस्तावित कामांचा विषय जरी त्या ठिकाणी झाला नसला तरी पण पाणी टंचाईचा विषय गांभीर्याने त्या ठिकाणी या आढावा बैठकीमध्ये झाला. या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी किंवा नवीन या भागामध्ये रस्ते असतील, शिक्षण क्षेत्रात काही ज्या इमारती आहेत त्या नादुरुस्त झालेल्या इमारती चांगल्या पद्धतीने करण्याच्यासाठी अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली. भविष्यामध्ये सुद्धा दर 3 महिन्याला अशा प्रकारची आढावा बैठक आयोजित करून परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तीनही सदस्यांनी सर्व पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केलेलं आहे. पुढील कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीची कामे करून या गटाचा विकास व्हावा अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करून आजची प्रभाग समिती या ठिकाणी संपन्न झाली. नमस्कार, मी सविता एकनाथ बगाटे, किंदूरपाबळ जिल्हा परिषद गट सदस्य. आज जिल्हा परिषद गटातली जी प्रभाग समितीची जी सभा आहे त्यामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत ज्या ज्या यंत्रणा काम करतात त्या सर्व यंत्रणेच्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते. अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी या सभेला रिस्पॉन्स दिला. काम करण्याची त्यांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी उमेद दाखवली. या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले पंचायत समितीचे BDO सन्माननीय जठार साहेब होते. सभापती पैलवान विक्रमवीर सुभाषांना उमाप होते. त्यानंतर पंचायत समितीच्या दुसऱ्या सदस्य सविताताई पराड या ठिकाणी उपस्थित होत्या. खऱ्या अर्थाने टंचाईचा हा खूप मोठा प्रश्न होता आणि टंचाईवर खूप मोठ्या प्रमाणात या सभेमध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या टंचाईत संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तहसीलदार साहेबांकडे पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या प्रस्तावाची आम्ही नंतरच्या काळात म्हणजे पुढे 1-2 दिवसात कलेक्टर साहेबांना भेटून पाण्याची टंचाई या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करणार. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. बार्शी येथील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये अंगावरती भिंत कोसळून बळीराम गुंजाळ हे भाजी विक्रेते गंभीर जखमी झालेत. दरम्यान 2015 मध्ये अशीच घटना घडली होती. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेमुळे बेजबाबदार नगरपालिकेला कधी जाग येणार हाच प्रश्न उपस्थित होतोय. बळीराम गुंजाळ हे वांगी येथील रहिवासी असून बार्शी नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडई येथे नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी आपल्या जागेवर बसले होते. भाजी मंडईच्या कंपाऊंडचा काही भाग अचानक त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्यामध्ये ते जखमी झालेत. गुंजाळ या घटनेमध्ये थोडक्यात बचावलेत. त्यांच्या पायाला आणि खांद्याला मार लागलाय. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. दरम्यान अशीच एक भयानक घटना 16 मे 2015 रोजी याच भाजी मंडईमध्ये घडली होती. त्यावेळी स्वच्छतागृहाची भिंत कोसळून मंगळ कांबळे या भाजी विक्रेत्या महिलेच्या जागीच मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनानं काहीच दखल घेतली नाही असं चित्र यावेळी दिसून येत आहे. बळीराम गुंजाळ यांच्या या घटनेमुळं पूर्वीच्या घटनेची चर्चा भाजी मंडई परिसरामध्ये सुरू होती. मागील घटनेमधनं बार्शी नगरपालिकेतील प्रशासनानं कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाहीये. चुकीचे बांधकाम असताना प्रशासन कोणतीच तपासणी किंवा दखल घेत नाहीये. या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय तर काही लोक जखमी होत आहेत. या घटनेमुळे बार्शी नगरपालिकेला कधी जाग येणार असा संतप्त प्रश्न मंडईतील भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केलाय.
त्या लाईनीनं कडनी उभं होती, भाजीला इकायला बसली होती आणि माझ्या शेजारचा माणूस पडून ती हिवाला मी या जाळीत गुंतलेलो होतो. मला माणसाने उचलून काढलं. आम्ही जर सणवारी इथं बार्शी महानगरपालिकेला बसत असतो जर सणवारी, तर आम्ही कुठलीही सोयी नाही आम्हाला इथं. पैसे नगरपालिका घेते पावतीवर 5 रुपये असताना 5 रुपये घेते. मंडईला शेतकरी भाजी खायला बसण्याची अडचण होती. आम्ही भिंतीच्या कडाला बसलेलो होतो, तर बसल्यानंतर कॉलम पडला अंगावर, हाताला पायाला खांद्याला गुडघ्याला लागलं. त्याचं काही मंडईतली लोक काही ही घेत नाही. तर वर्षापूर्वी एक बाई अशीच भिंतीच्या कडाला बसली आणि तसं कॉलम पडला, ती जागेवरच खाला झाली. तर तिचं सुद्धा काही मंडईनं काही हे केलं नाही. बळीराम बांधास गुंजाळ, राहणार वांगी बुद्रुक येथील आम्ही शेतकरी आहेत. पुन्हा बार्शीत मंडईला माळव घेऊन येत असतो जर शनिवारी. तिथं ती भिताड पडून पडलं अंगावर, मग ती फ्रॅक्चर झालं. तिथं पायाला लागलं, डोक्याला लागलंय, मानगटाला एक लागलंय, पायही झालाय. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. चाकण नगर परिषदेच्या सर्वच 23 प्रभागातील विकास कामांसाठी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्यानं 14 वित्त आयोग, नगरोत्थान योजना आणि रस्ते निधी अंतर्गत सुमारे 1 कोटींचा निधी उपलब्ध झालाय. या विकास कामांची सुरुवात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. चाकण नगर परिषदेच्या सर्वच 23 प्रभागातील विकास कामांसाठी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्यानं 14व्या वित्त आयोग, नगरोत्थान योजना आणि रस्ते निधी अंतर्गत सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधींची उपलब्धता झाली आहे. या विविध विकास कामांची सुरुवात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच प्रभागामध्ये करण्यात आली आहे. यावेळी बोलताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की औद्योगिक वसाहतींमुळे चाकण मोशी या ठिकाणी महामार्गावरती मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. त्या दृष्टीनं खेड ते नाशिक फाटापर्यंतचा टप्पा लवकरच 6 पदरी करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की सर्वच प्रभागातील नागरिकांना समान सुविधा मिळाव्यात याकडे कटाक्षानं लक्ष देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, शहर प्रमुख महेश शेवकरी,
चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कड, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक किशोर शेवकरी, सुदाम शेवकरी, प्रकाश भुजबळ, प्रकाश गोरे, मुख्याधिकारी अशोक सावळे, शेखर पिंगळे, विपिन रासकर, सुरेश कांडगे आदी मान्यवरांसह विविध गावातील सरपंच सदस्य उपस्थित होते. चाकण शहरामध्ये चाकण नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या माध्यमातून साधारण 1 कोटीच्या आसपास 1 कोटी आणि वर 5-6 लाख रुपये अशा कामांची भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये नगर परिषद नवीन असूनसुद्धा या तालुक्याचे आमदार सुरेशभाऊ गोरे आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं नगर परिषदेला जास्तीत जास्त निधीचं आवंटन राज्य सरकारकडनं झालेलं आहे. भविष्य काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून काही योजना लवकरच नव्यानं जाहीर होणार आहे, ज्या आत्ता सध्या नाही आहे, पण पुढच्या काळामध्ये या योजना येतील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचा विकास होईल. मध्यंतरी पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सर्व नगर परिषदेचे नगरसेवक आणि मी प्रधान सचिव पाणी पुरवठा यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्यावेळेला शहराला पाण्याचा अधिकचा साठा वाढवून देण्याची सरकारनं मंजुरी दिलेली आहे. इतर विशेष जे कामं आहेत त्या कामाचा निधी उपलब्ध झाला आणि आपण या माध्यमातून काम करू शकतो. आज आपली सत्ता आहे, सत्तेच्या जोरावरती आपल्या केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदेला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही. त्याचबरोबर खासदार आपले आहेत आणि म्हणून या कामांसाठी भरपूर निधी आपल्याला मिळणार आहे. आपण फक्त काम करत राहा, या कामाकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. काळजीपूर्वक आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. गावातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक आपला इथला राहणारा प्रत्येक ग्रामस्थ याचा प्रत्येकाचा विचार करून नियोजन आपलं करावं लागतं. आणि बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण. पोलीस स्टेशनला दिल्या जाणाऱ्या भाडेकरूंच्या माहितीवरून नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरून राजगुरुनगर न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलीस स्टेशनला दिल्या जाणाऱ्या भाडेकरूंच्या माहितीवरून नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरत राजगुरुनगर न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 9 फेब्रुवारी 2015 रोजी चाकण येथील विवाहिता कविता कांबळे हिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथील उल्हास सुदाम गोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक DB पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश मुंडे यांनी केला होता. या घटनेतील विशेष बाब म्हणजे खून झालेली महिला आणि आरोपी यांची पोलीस स्टेशनला दिलेली माहिती, काही साक्षी आणि हे दोघे नवरा बायको असल्याचा पुरावा गृहीत धरत राजगुरुनगर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश SR जगताप यांनी आरोपी उल्हास गोरे याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि 6,000 रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या घटनेमध्ये सरकारी वकील म्हणून अरुण ढमाले यांनी काम पाहिले आहे. ही परिस्थिती ज्या पुराव्यावरती आधारित होती आणि सदर केसमध्ये सदरचा जो आरोपी जो आहे ते उल्हास सुदाम गोरे राहणार पिंपरी पेंढार हा एका स्त्रीबरोबर चाकण येथील कडाचेवाडी येथे पती पत्नी या नात्याने तो राहत होता. आणि सदरच्या ह्याच्यामध्ये प्रकाराच्या दिवशी आदल्या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं आणि त्या भांडणावरून त्यांनी काटावणीसारख्या हत्याराने सदर महिलेवरती वार केले. त्याच्यामध्ये त्या सदर महिलेच्या डोक्याचा एकदम चंदामेंदा झाला आणि त्याच्यावरती मृत्यू पडली. त्यानंतर सदर केसला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार जरी कुणी नसले तरी मेहरबान कोर्टाने सदर आरोपी आणि सदरील महिला ही एकाच रूममध्ये राहत होते त्याबाबतचा सदर मालकाने जो दिलेला पुरावा होता पोलीस स्टेशनला तो एक ग्राह्य धरला. परत ते एकत्र राहत होते आणि बाजूच्या शेजारी रूममध्ये राहणारे जे काही भाडेकरू होते तर ते सांगत होते की हे एकत्र राहत होते इथे पती पत्नी म्हणून. तो एक पुरावा ग्राह्य धरला आणि सदरचा प्रकार केल्यानंतर आरोपी हा त्या ठिकाणाहून फरार झाला. असा सर्व प्रकार जे परिस्थितीने पुरावा आहे ना तो मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून सदर आरोपीला
जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. आता पुण्यातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाघोलीमधील केसनंद रोडवरती हॉटेल ग्रीन 9 या रेस्टॉरंटचं उद्घाटन सिने अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते करण्यात आलंय. या नवीन हॉटेलमुळे व्हेज नॉनव्हेज सह चायनीज आणि कॉन्टिनेंटल अशा अनेक प्रकारच्या देशी विदेशी पदार्थांची चव पुणेकरांना आता चाखायला मिळणार आहे. पुणे जिल्हा तसा तमाम वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तसा खवय्यगिरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यातच ग्रीन 9 या रेस्टॉरंटच्या उद्घाटनामुळे अधिक भर पडली आहे. वाघोलीसारख्या शहरी कम ग्रामीण भागामध्ये उभारलेल्या रेस्टॉरंटचं भरभरून कौतुक अभिनेत्री अमृता खानविलकर हिने केलं आहे. हॉटेल ग्रीन 9 या रेस्टॉरंटचं उद्घाटन अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते संपन्न झालंय. त्यावेळी ती बोलत होती. या परिसरातील नागरिकांची चवीची आवड ओळखून हे आगळेवेगळे आणि परिपूर्ण रेस्टॉरंट उभा करण्यात आलंय, अशी भावना रेस्टॉरंटचे मालक राकेश पवार यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली आहे. एका मराठी तरुणानं केलेल्या धाडसाचं कौतुक उपस्थित अनेक मान्यवरांनी केलं आहे. या उद्घाटनानंतर अनेकांनी या रेस्टॉरंटमधील चमचमीत पदार्थावरती ताव मारलाय. हॉटेल ग्रीन 9च्या उभारणीमध्ये सहभागी सगळ्यांचे चेहरे यावेळी आनंदानं फुलल्याचं बघायला मिळालंय. ग्रीन 9 मल्टी क्विझिन रेस्टॉरंट आणि एस्टा कॅफेच्या ओपनिंगमध्ये आम्ही येणं किंवा इथे उपस्थित सगळे मंचावरचे मान्यवर येणं हे म्हणजे फक्त भाऊसाहेबांच्या प्रेमापोटी आलेलो आहोत आणि त्यांच्या आमंत्रणापोटी आलेलो आहोत. तेव्हा तुम्ही सगळेजण इथे अगदी आवर्जून आलेला आहात, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. एवढंच सांगायचंय की राकेश भाऊ यांनी जर का मला बोलवलंय तर मी असं म्हणेन की आपण म्हणतो ना की संध्याताई आणि मी किंवा समीक्षा इकडे जी अँकरिंग करते, असं म्हणेन की लक्ष्मी बोलवली आहे त्यांनी आणि आज लक्ष्मी इकडे येऊन राहणार आहे. गणपतीची पूजा झालेली आहे. मला त्यांना फक्तच त्यांच्या रेस्टॉरंटसाठी नाहीच तर त्यांच्या आयुष्यासाठी सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा द्यायच्या आहेत. एवढं सगळं कौतुक. मी राकेश पवार, राहणार वाघोली. आज हॉटेल ग्रीन 9 मल्टी क्विझिन फॅमिली रेस्टॉरंटचे सिने अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तरी सर्वांनी उद्यापासून हॉटेलचा लाभ घ्यावा. सगळीकडे सर्व केला मी. सर्व केल्यानंतर ही जागा मला आवडली, हा स्पॉट आवडला, त्याच्यामुळे मी इथं त्याचं कन्सेप्ट केलं. चायनीज, इंडियन, कॉन्टिनेंटल अशा प्रकारचे पदार्थ आहेत आपल्याकडे. 350 लोकांचं एका वेळेला सेटिंग होऊ शकतं एवढी क्षमता आहे. पण 65 लोकांचा स्टाफ काम करणार आहे. मी राजेंद्र तांबे. राकेश पवार माझे निकटवर्ती आणि जवळचे मित्र आहेत. ऑलरेडी राकेशचा आमचा बिझनेस हा रिअल इस्टेटचा होता, परंतु नवीन काहीतरी निर्माण करावं किंवा फूड व्यवसायात जावं अशी संकल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि ती आज इथं ग्रीन 9 या नावाने त्यांनी साकारलेली आहे. आणि त्याचबरोबर मी तमाम वाघोलीतील जनतेला आवाहन करतो की ही जी राकेशने ग्रीन 9 ही एक कन्सेप्ट नवीन आणलेली आहे, त्याचा सगळ्यांनी इथं येऊन आस्वाद घ्यावा, स्वाद घ्यावा आणि त्याच्या पुढील वाटचालीला, बिझनेसच्या घोडदौडीला आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा. आणि वाघोली आणि इथली जी काही पंचकृषी आहे इथली, तर त्या सगळ्यांना आज या अमृता खानविलकरनी केलेल्या उद्घाटनामुळं त्याचा ग्रोथ वाढावा अशी मी शुभेच्छा देतो. आणि एक व्हिजन चांगली ठेवली पवारांनी की एवढं मोठं प्रशस्त हॉटेल. पूर्वी पुण्यामध्ये असे हॉटेल आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु आज या उपनगरामध्ये सुद्धा अतिशय चांगलं हॉटेल यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला असं वाटेल की या ठिकाणी सहकुटुंब, सहपरिवार जेवायला जावं अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं हॉटेल वाघोलीमधलं म्हणून त्याची ओळख व्हावी आणि त्यांच्याकडनं सुद्धा चांगली, कारण एवढं चांगलं केलं म्हटलं सेवा मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हॉटेल करत असताना पार्किंगची व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे. एवढी कमर्शियल जागा असताना सुद्धा पार्किंगचा विचार केला आहे. त्यामुळं निश्चितपणानं हॉटेल चांगलं चाललं. त्यांच्या या हॉटेल ग्रीन 9साठी मी मनापासून शुभेच्छा देतो. एवढा मोठा आनंद, एवढं मोठं सगळं उभं केलं वैभव. या गोड कार्यक्रमाला आपण सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आलात
खरोखर वाघोलीमध्ये एक वेगळं हॉटेलचं इंटिरियर पाहिलं. देवदार लाकडाने बनवलेलं सुबक असं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अत्यंत प्रखरतेने सगळ्यांना जाणवतील असंच त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आज या राकेशच्या वैभवामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमुळं खरं एक वैभव उभं केलेलं आहे. म्हणून मी राकेशला त्याच्या या प्रकल्पाला खरोखर मनापासून खूप शुभेच्छा देतो. आमचा राकेश सुद्धा अर्जुन आहे. एखाद्या व्यवसायामध्ये लक्ष टाकलं की बाकीचं काय दिसत नाही. त्याला समोर जर मासा बांधला तर त्याला पुढच्याला एकच डोळा दिसतो, पण राकेशला आमच्या 2 डोळे दिसतात. तिकडला बी दिसतो आणि इकडला बी दिसतो. दोन्ही भेदले पाहिजे. ते भेदायचं काम आज सगळी निवडणुकीला विराळलेली मंडळी इथं आमच्या संदेशपासून सगळे आली. आणि मग म्हणलं खरंच राकेशला ही गंमत सुचती आहे, कारण इतकी माणसं लवकर गोळा होत नाही. भाजपचे आमदार गेले, माजी आमदार आले, माझ्यासारखा अपक्ष कार्यकर्ता आहे. हे सगळं प्रेम असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे राकेश कधी कुणाला कळला नाही हे सगळ्यात चांगलं आहे आणि असंच राहिलं पाहिजे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये एका 8 वर्षीय चिमुकलीवरती एका अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक आणि अमानुष घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सेनगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीमधील माजी नगरसेवक सुनील भट्टड यानं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमवून जुन्या बसस्थानकाजवळील गरीब कुटुंबाच्या घरामध्ये घुसून केली गुंडगिरी आणि तोडफोड. श्रीरामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. मुठेवडगावमध्ये 2.5 लाखांची दारू जप्त. पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरुद्ध उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांनी सहकार्याने केलं 2 तास ठिय्या आंदोलन. आणि चाकण नगर परिषदेच्या विकास कामांसाठी 1 कोटींचा निधी मंजूर. विकास कामांची जोरदार तयारी सुरू. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.